श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवारचे व्रताचे नियम आणि पूजाविधी आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. आता इथे साहित्य काय काय आहे? ताटात हळद कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवं वस्त्र, गुळ खोबरं, 1 ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, अत्तर, उगळलेलं चंदन, विविध प्रकारची फुले आणि तुळस अशा प्रकारचे साहित्य घ्यायचे आहे. या व्रताला कोणत्याही महिन्यातील गुरुवारपासून सुरुवात करता येते. 9व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे. आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करूनच व्रताला आरंभ करावा. व्रतसंकल्प फक्त पहिल्याच दिवशी गुरुवारी करायचा आहे. सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. दिवसभर उपवास करावा. दुपारी फलाहार व दूध उपवासाला चालणारे पदार्थ खावेत. संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा. स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोहर सूतक आल्यास व्रताचरण करू नये. उपवास मात्र करावा. जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून 9 गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे. अति महत्त्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरी उपवास सोडू नये. दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मात्र हा गुरुवार गृहीत न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे. व्रताच्या दिवशी एकादशी, महाशिवरात्र, अमावस्या आल्यास फक्त उपवास करावा. तो गुरुवार गृहीत न धरता 1 गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरता बोलवावे. हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते. सपत्नीक केल्यास अधिक उत्तम. पूजेकरता सुपारी, फळे उत्तम प्रतीची असावी. फुले, अगरबत्ती, धूप सुवासिक असावे. दिवा शुद्ध तुपाचा असावा. रात्री भजन, गायन, कीर्तन यापैकी कार्यक्रम करावे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ जे कोणी आपल्या घरी येतील ते स्त्री पुरुषांना 1 पोथीची 1 प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. 9 गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात द्यावा. मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा. कुत्र्याला पोळी द्यावी. गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. आता पूजाविधी बघणार आहोत आपण. व्रताला करावयाच्या गुरुवारी सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून शुचिर्भूत व्हावे. नित्याची देवपूजा आटोपून घरातील देवासमोर 1 नारळ विडा ठेवून नमस्कार करावा. वडीलधारी माणसं जे असेल त्यांना सुद्धा नमस्कार करावा. पूजेला प्रारंभ करावा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवताली हळदी कुंकू वापरून रांगोळी काढावी. मध्ये स्वस्तिक काढावे. त्यावर चौरंग ठेवून भगवे अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी विड्याचे पान पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गंध, अक्षता ठेवून त्यावर गणपती पूजनाकरिता सुपारी ठेवावी. डाव्या बाजूला घंटा ठेवावी. चौरंगाच्या शेजारी समई लावावी. सुगंधी अगरबत्ती, धूप लावावा. चौरंगावर एका बाजूला 1 नारळ व पानाचा विडा ठेवावा. ताटात हळदी कुंकू, अक्षता, तुपाचा दिवा, कापसाची 2 वस्त्रे, स्वामींना पांघरायला भगवं वस्त्र, गुळ खोबरं, 1 ताम्हण, तांब्या, पळी, अष्टगंध, जानवं, अत्तर, उगळलेलं चंदन, वेगवेगळी फुले, 1 जुडी तुळस हे सर्व घ्यायचे आहेत. स्वतः आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा किंवा महिला असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावावे. फक्त पहिल्या गुरुवारी उजव्या हातात गंधयुक्त अक्षता, पळीभर पाणी, तुळशीपत्र घेऊन आपल्याला इच्छित कार्याचा संकल्प करायचा आहे. आता स्क्रीनवरती तुम्हाला हा जो मंत्र दिसत आहे संकल्पाचा तो तुम्ही म्हणून सुद्धा संकल्प करू शकता किंवा आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती धरून संकल्प तुम्ही करू शकता. हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये गंध, अक्षता, फूल घेऊन आपल्या मनात जी इच्छा आहे ती आपल्याला म्हणायची आहे आणि असे म्हणून हातातील पाणी जे आहे ते ताम्हणामध्ये सोडायचं आहे. गणपतीचे ध्यान करून ओम गण गणपते नमः, एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हणून गणपती पूजनाकरता मांडलेल्या सुपारीवर 1 पळी पाणी, अष्टगंध मिश्रित जल अर्पण करून सुपारीला चंदन लावावा. हळद कुंकू वाहून दुर्वा, लाल फुले, बेल, कापसाची 2 वस्त्रे, जानवे, अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. धूप, दीप, अगरबत्ती दाखवावी. तुपाचा दिवा ओवाळावा. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.
असे म्हणून गणपतीला नमस्कार करावा. घंटा वाजवावी. घंटेला हळद कुंकू अक्षता गंध फूल अर्पण करून अगरबत्ती धूप दाखवावा. दीप ओवाळून घंटा वाजवावी. नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थ पंचोपचार पूजा आपण आता बघणार आहोत. ओम नमो श्री स्वामी समर्थाय आवाहनार्थे एवं आसनार्थे अक्षतां समर्पयामी. असे म्हणून स्वामींच्या मूर्तीला अक्षता अर्पण कराव्या. ओम नमो श्री स्वामी समर्थाय विलेपनार्थे चंदन अलंकारार्थे अक्षतां एवं सौभाग्य द्रव्यम हरिद्रा कुंकुम समर्पयामी. असे म्हणून मूर्तीला चंदन हळद कुंकू लावून अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री स्वामी समर्थाय यज्ञपवितम एवं वस्त्रम समर्पयामी. असे म्हणून स्वामींना जानवे व भगवे वस्त्र अर्पण करून नमस्कार करावा. ओम नमो श्री समर्थाय ऋतुकालोभन पुष्पाणी एवं सुगंधी द्रव्यम समर्पयामी. असे म्हणून स्वामींना गुलाब, मोगरा, जास्वंद, सोनचाफा अशी जी काही तुमच्याकडे फुलं असतील ती वाहून अत्तर लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय धूप दीप समर्पयामी. असे म्हणून स्वामींना सुगंधित धूप दाखवून तुपाचा दिवा लावून नमस्कार करावा. ओम नमो स्वामी समर्थाय मुखवासार्थे पुगी फल तांबूल नारिकेल महाफलम एवं महादक्षिणाम समर्पयामी. असे म्हणून पानाच्या विड्यावर, नारळावर आणि फळांवर पळीवर पाणी सोडावे. हळद कुंकू चंदन फुले अर्पण करून दक्षिणेवर पाणी सोडून नमस्कार करावा. स्वामी समर्थ अष्टोत्तर शतनामावली. स्वामींच्या पुढील प्रत्येक नामाबरोबर एक एक तुळशीपत्र मूर्तीला अर्पण करावे. आता ही जी नामे आहे आपल्याला 108 नामावली आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती ही नामे एक एक दिसणार आहे. एक एक नाम तुम्हाला म्हणायचं आहे. नमः म्हटलं की तुम्ही जी मूर्ती ठेवली आहे किंवा फोटो ठेवलेला आहे स्वामींचा त्याच्या चरणाशी एक एक तुळशीचं जे पान आहे किंवा एक एक तुळशी पत्र आहे ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. प्रत्येक नमः म्हटल्यानंतर एक एक तुळशीपत्र तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे. आता हे 108 नामावली आहे. तर तुम्हाला हे मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा 108 नामावली देणार आहे. तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा दिसणार आहे की कशा कशा पद्धतीचे नावं आहेत. तर हे सर्व नावं तुम्हाला म्हणून स्वामींपुढे एक एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे, सुरुवात करायची आहे पूजेला. आता हे 108 नावं म्हटल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे ते बघूयात. आता आपण हे पहिल्या गुरुवारी केलं आहे. म्हणजेच संकल्प जो आहे तो फक्त आपल्याला पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. संकल्प प्रत्येक गुरुवारी करायचा नाही आहे. लक्षात घ्या, संकल्प हा फक्त एकदाच आणि पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. आता हे जे नावं आहेत म्हणजे तुम्ही जे 108 नामावली तुम्ही म्हणणार आहात किंवा त्या स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहात तुळशीपत्र, तर हे पण प्रत्येक गुरुवारी आपल्याला करायचं आहे. फक्त संकल्प तेवढा पहिल्याच गुरुवारी आपल्याला करायचा आहे. बाकीची जी सगळी पूजा आहे ती प्रत्येक गुरुवारी सारखी राहणार आहे. यात कुठलाही बदल राहणार नाही. फक्त काही अडचणी आल्यास तर एक गुरुवार एक्स्ट्रा करायचा आहे आणि असे 9 गुरुवार तुम्हाला हे पूर्ण करायचे आहे. आता हे व्रत केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते. घरामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी असतात. कोणाला नोकरी संदर्भात असतात, कोणाला मुलांसंदर्भात असतात, कोणाला संतती नसते. तर हे जे आपण ही जी पूजा किंवा हे जे व्रत करणार आहोत या व्रत केल्यामुळे या सगळ्या समस्या ज्या आहेत ते आपले स्वामी जे आहेत ते निवारण करणार आहेत. त्याचं फक्त करताना आपले मनोभावे आणि अगदी शांत चित्ताने हे व्रत आपल्याला करायचं आहे. मनामध्ये छान सुंदर असा भाव असायला पाहिजे, देवाचा भाव असायला पाहिजे. मन लावून तुम्हाला हे व्रत जे आहे ते करायचं आहे आणि असे केल्याने स्वामी नक्कीच आपल्या मनातलं ऐकतात. आता पुढे आपण बघणार आहोत की हे नामावली झाल्यानंतर कथा. आता ही जी कथा आहे व्रतकथा ही तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तर ही कथासुद्धा आपल्याला वाचायची आहे. 9 गुरुवार तुम्हाला ही कथा वाचायची आहे. तर आता कथा जी आहे तुम्हाला पुढच्या म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये ती कथा तुम्हाला मी देणार आहे. तर ही कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.